सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई कैफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्टिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफटाइम हैंगआउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्टिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफटाइम हैंगआउट फ्रेशर्स 8 दिवसामध्ये जर ही मुलं नाटक उभं करू शकतात तर 8 दिवसामध्ये एक कबड्डीची टीम नाही उभी करता येणार जा आधी स्वतःची बीएमच्या मुलांची टीम कर आणि कॉलेजच्या टीमच्या अगेन्स्ट खेळ त्यात जे जिंकतील त्यांना मी पुढे पाठवेन आपल्याला कसं पाहिजे प्लेअर एकदम चुणचुणीत थांब ना फळा घेऊन पळतोस कुठे थांब ना कोण तुम्ही ते आम्ही सांगतो आधी सांग तू कोण मी आदित्य अरे असंच प्लेअर हवा होता आपल्याला प्लेअर प्लेअर कबड्डी खेळणार ते कबड्डी नाही कबड्डी वगैरे आपण काय खेळणार नाही मग काय चोर पोलीस खेळणार का तिकडे गरीब फेरीवाल्यांचे तू फळ चोरतोस आणि इथे आम्हाला कबड्डीला नाही म्हणतोस पण मी ठरवून नाही दापत फळ मग तसा काय तुला आहे का रोग नाही ते आहेत माझ्या जन्माचे भोग सेम ह्याच्यासारखं बोलला सेम ह्याच्यावर बोलला तू काय ते नीट सांग म्हणजे फळ बघितली ना मला माझ्या आजीची आठवण येते आजीची म्हणजे माझं बालपण आहे ना इकडे आजीकडे गेलो ना माझ्या आजी लहानपणी काय करायची माहितीये का रोज एक फळ आहे ना देवासमोर ठेवायची आणि नंतर संध्याकाळी ती गाईला वाहायची मी आजीला नेहमी म्हणायचो आजी मला दे ना ते फळ खायला तर आजी म्हणायची अरे बाळा गाईच्या पोटात देव असतो तुझ्या पोटात कोण आहे रे लाटमाळ्या मग मला राग यायचा म्हणून मग ती फळं मी ढापायची येडा बनवू नको मला येडा बनवू नको हा सकाळ सकाळ कोण भेटला नाही तुला आपल्याला पण आहे आजी कळलं आपल्याला पण आहे जगातली कुठलीच आजी त्याच्या नातवाला कशासाठी पण नावलत नाही पण माझी नाही बोलायची म्हणजे ना माझ्या जन्माच्या वेळी आहे ना म्हातारीनं नवस केला आजी पण ते नंतर सांगतो हा तर माझ्या आजीनं नवस केलता की रोज एक फळ आहे ना गाईला वाईन म्हणून अच्छा म्हणजे तुझ्याच नवसाची फळ तूच खात होतास वय म्हणून मला फळ दिसली ना माझे ना हात शिवशिवतात आजीची आठवण येते ना असं बर पण आता बघ आजीने खाऊ घातलेल्या फळांसाठी तरी खेळणार आहे कबड्डी नाही कबड्डी नाही जमणार आपल्याला अरे बघ ना बघ आजीची आठवण येते ना नाही मला नाही जमणार कबड्डी पेरू का पाय तर अरे नाही प्लीज अरे बाबा नाही जमणार कबड्डी आपल्याला मी एवढं बोलतो नाही म्हटलं तुला समरू वेट धवल इज हिअर डोंट फिअर कम हिअर हे बघ समजाव याला काय रे काय सगळ्या फेरीवाल्यांना सांगेन कळलं आणि ते सगळे फेरीवाले तुला फ्रूट सलाड करून खातील आणि ना विदाऊट काटा खातील आणि अशा पोलीस स्टेशनला पाठवतील
जिकडे तुला फळ चोरायला काय बघायला पण मिळणार नाही. मी तयार आहे कबड्डी खेळायला. हा आता तर नाही म्हणत होता समरू. वा खेळणार ना काय? हा? कबड्डी ना खेळणार, पण मला खेळता येत नाही, म्हणजे फक्त टीव्हीवर बघितली. आम्हा तेवढं आहे की पुरेस, बाकी सगळं मी शिकवतो. चालेल, म्हणजे काय आता काय? आता काय? अरे आता 3 प्लेयर झाले, अजून 3 प्लेयर सापडले ना की प्रॅक्टिस सुरू. कबड्डी 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 कबड्डी. आजपासून रोज आपण याच वेळेला भेटायचा. आणि ऐका, शेवटचं लेक्चर संपलं की इथं भेटूया. चालेल. मोहित, अरे ही तर फ्रेशर्स पार्टी मध्ये परीच्या मागे लागलेली ब्याद. हाय तर काय करतोय हा मंग्याच्या टीम मध्ये? हा पण आहे अमित शिंदे, हा तर रुचिराचा एक्स. आपल्याला कॉम्प्लेक्स, हा पण मंग्याच्या टीम मध्ये. अरे हा पण आहे का? एवढे भारी आहेत का हे प्लेयर? प्लेयर भारी आहेत की नाही माहित नाही, पण माणूस म्हणून एकदमच आहे. धन्यवाद. चला. काय टपलू पपलू काय रे चंग मंग? काय बॅग वगैरे घेऊन काय कॉलेज सोडताय काय? मंग्या भंकास बास झाली. आम्ही प्रॅक्टिसला आलोय. चल निघ. चल चल. प्रॅक्टिस म्हणे आम्ही बसलोय नाही तर. तेच सांगतोय, तुमचं झालं असेल खेळून तर बाजूला बसा, आम्हाला आमची कळू दे प्रॅक्टिस कबड्डीची. हा चालतंय की. काय चालतंय? आम्हाला अजून खेळायचं बाकी आहे, तुम्ही नंतर या. चल निघा निघा. अरे काय बाकी आहे, नुसतंच तर बसलात तुम्ही ग्राउंडवर. जास्त बोलतो मंग्या. अजून खेळायचं बाकी राहिलंय. तुम्ही निघा. मोहित प आलाय प. परी परी है के परी आसमां से आ गिरी, मुझे उससे प्यार हो गया. ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, ओ छोड़ो. मंग्या चल भागो भागो. मंग्या लय झाला आता, उगाच नडू नको आपल्याला. चल हो बाजूला, आम्हाला प्रॅक्टिस करू दे. काय बाजूला हो? आणि तुमच्यासाठी बाजूला व्हायला तुम्ही कोण लागून गेले रे शहाणे? प्लेयर आणि एक ग्राउंड प्लेयर्स साठी आहे, ऑर्केस्ट्रा वाल्यांसाठी नाही. तुम्ही आणि प्लेयर. प्लेयर असाला असा, पण आम्ही आहे ना ऑफिशियल मेंबर आहोत आणि कॉलेजचे ऑफिशियल प्लेयर. आणि हे ग्राउंड आहे ना ऑफिशियली खेळायला दिलंय. चला निघा. आणि तुझ्यावर ब आलाय. हा ब. बाग बाग डिके बोज डिके बोज डिके बोज बाग बाग डिके बोज डिके बाग. चला निघा निघा निघा. चला निघा. कबड्डी खेळायला आलेत. बस बस बस. गो आले गो गो. आता काय करायचं आपण? तू एक काम कर, दर केळ का. आता हे कुठून आणलंस? केळ्याची गाडी गेली ना मगाशी. तिथे आपल्याला ग्राउंड मिळत नाहीये आणि तुला फळं बरी मिळत आहे. ते काय नाही, मी चाललो प्रिन्सिपल सरांकडे. सम्राट सरांकडे जाऊन काय फायदा होणार नाही, पण ओळखतो मंग्याला. सर आल्या बरोबर लगेच कसा कबड्डी खेळायला लागतो की नाही ते बघ. अरे मग धवलू, यावर करायचा तरी काय उपाय? ह्यावर फक्त एकच उपाय, जुगाड. सम्राट सम्राट फोन फोन. हा इथे प्लेयर मिळत नाही, ग्राउंड पण मिळत नाही, सुखाने जायला पण मिळत नाही. हॅलो सम्राट, मी आई बोलते. मला सांग, तुझी हिम्मत कशी झाली कबड्डी खेळायची? तुला कसं कळलं? हे बघ, ते महत्वाचं नाहीये.
तुला तिकडे शिकायला पाठवलंय की कबड्डी खेळायला पाठवलंय? अभ्यासाचा भाग आहे म्हणून मी खेळतोय कबड्डी. हे बघ, तू असं रागू आणि गोड गोड बोलू नकस माझ्याशी. तू तिकडे काय करतोयस ना ते मला इकडे समजा ठाव आहे. हा ठीक आहे तू 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 आहे तू शांत हो. हा मी अजिबात विचार नाही करणार कबड्डीचा. अजिबात नाही करणार. शांत. हा आता मला सांग, तुला कोणी सांगितलं? अरे मला कोण सांगणार? तुझं कबड्डीचं कळल्यापासून हरखून टुम्म झाली आहे इकडची कंपनी. आबा मग आबाने सांगितलं. फोन दे त्यांना. हा देते. हो घ्या फोन. हॅलो सम्राट. अरे वार माझ्या पठ्ठ्या, शेवटी गावलाच करायचं चानस. आहो आता होऊन जाऊ दे. हो ते सगळं राहू दे. तुम्ही मला सांगा, तुम्ही आईला कशाला सांगितलं? महत्वाचं म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं? कोणी म्हणजे छाबुडी ना. तिला द्या फोन द्या तिला. बर दमदर. ए छाबुडे. अहो तिला कशा पायी बोलवताय? आपला हे भावाचा फोन आहे, बोलायचं आहे तिच्याशी. हा आबा. एक दादा आहे तुझा. दादा. हॅलो दादा थांबा. हा हॅलो दादा बोल. मला सांग, फोन स्पीकरवर आहे? नाही बोल की. अगं मच्छा बुडी, आपण समोर तो बाडूच कटायला कोणी सांगितलेलं तुला? अरे दादा, आता तुझा लकी टी शर्ट त्यांच्या कपाटातनं काढायचं म्हटल्यावर त्यांना सांगावं लागणारच ना. मला वाटलं ते नाही सांगणार आईला. अरे असं कसं वाटलं तुला चाबुडे? अगं आबा सोडतील का गोल्डन चान्स? सॉरी ना दादा, सॉरी. अगं आता सॉरी बोलून आई माझ्या फेवर मध्ये येणार आहे का? उलट रोज फोन करून ना मलाच ठेवेल ती वाफेवर. ते सगळं जाऊ दे आता. त्या दोघांना आधी तू शांत कर. मी तुला नंतर फोन करतो. बाय. बर. आयुष्यभराचे सगळे प्रॉब्लेम ना एकाच वेळी आले. सम्राट, अरे डोंट वरी, शांत हो पहिले. हे बघ, शांतपणाने विचार केला ना तर मार्ग नक्की सापडेल. अरे कसला मार्ग? जो रस्त्यात भेटतोय ना तो मारतोय. नो एंट्रीची पार्टी. तिकडे आई नाही म्हणते, इकडे प्लेअर नाही म्हणतात, सिनियर ग्राउंडला नाही म्हणतात. आता एवढे सगळे प्रॉब्लेम असताना कसं काय खेळायचं? चल, तुझा एक प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतो. मी पण खेळतो. तू? हा मला मान्य आहे, मला तुझ्यासारखं काही खेळता येत नाही, पण तू जर शिकवलं तर मला येईल. अरे शिकवायला तर मी त्या तांबे सरांना पण शिकवेन रे. फक्त इच्छा असली पाहिजे. हा ती आहे आपल्याकडे. अरे मग झालंच की. चला आता 4चे 5 झालेले. प्रॅक्टिस सुरू करायला काही हरकत नाही. अरे पण कबड्डी मॅच, तो प्रॉब्लेम कसं काय सोडवणार? आता सोडायचं ना त्याला. आपल्याला ठसन काय? आपल्याला लढला तो तोंडावर पडला. काय बोलतो बाबा? नाही बरोबर आहे, पण मला काय म्हणायचंय, सोडून दे ना. का? तो काय आपल्या बायकोचा भाव लागतो सोडायला? हे बघ, त्यांनी किती प्रॅक्टिस केली तरी ते आपल्या बरोबर जिंकणार आहेत का? काय बोलला, एक नंबर बोलला. हे बघ, म्हणूनच आपली प्रॅक्टिस झाल्यावर देऊ त्यांना ग्राउंड. हे आपलं ठरलं. प्रिन्सिपल समोर आपल्याला लढले ना, आता आपण लढणार. आता आला ना तर ठसरवर सांगायचं ही जागा मिळणार नाही. असे कसे नाही देणार ते जागा? तुम्ही त्यांना सांगायचं ना तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे म्हणून. हो सर, आपण सगळं बोललो त्यांच्याशी, पण ते ऐकतच नाही आपलं. हो ना सर, उलट खेळत बसली तिथेच. खेळत बसले? नाही मग त्यांचं बरोबर आहे. काय ती कॉलेजची ऑफिशियल टीम आहे ना. नाही सॉरी, म्हणजे मला ना वाक्यात इंजिन शेवटी लावायची सवय. हो, माझं असं म्हणणं होतं खेळत बसली तिथेच अंताक्षरी. कबड्डीच्या ग्राउंडवर अंताक्षरी? तेच ना सर, तेच. मी म्हटलं ना, आपण बोललो की हा पिझ्झा अपमान आहे, पिझ्झा अपमान. सर सर ते पिझ्झा ते करतात ना सर. सर तुम्ही त्यांना लगेच तिथून घालवा सर प्लीज. नाही पण तरी बी त्यांना मी नाही घालू शकत. काय झालं ते कॉलेजची प्रस्थापित टीम आहे ती. अहो पण सर त्यांच्यामुळे आम्ही ग्राउंड असून विस्थापितासारखे फिरतोय ना, आणि ते प्रस्थापित तिथे खेळत बसलेत भेंड्या गाण्याच्या. नाही पण तरी बी तुमचं बरोबर आहे, पण त्यांनी मी असं डायरेक्ट गेट आउट नाही म्हणू शकत. हो सर, मुंबईत आल्यापासून पहिल्यांदाच मनासारखं काहीतरी घडतंय सर.
कबड्डी खेळायला मिळते मला. प्लीज हेल्प ना सर. सर, दोस्ताच्या करिअरचा प्रश्न आहे. बघा ना त्या मंग्याशी बोलून. ठीक आहे मी बोलतो मंगेश. हा सर चला. म्हणजे आत्ताच बोलून मिटून टाक्या ना. एकदा ठरवलं तर कशाला करायचा उशीर. हा, आणि तसंही कुठला तरी महाकवी बोलूनच गेलाय, शुभ काम में देरी क्यों. क्यों. हा ठीक आहे. देर ना हो जाए कहीं देर ना हो जाए आजा रे. आले 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 सर आले सर आले सर आले. चल 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 चल. एक मिनिट सर्विस. चल 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 चल. येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे. घे 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 घे. येऊ दे. नाचू दे नाचू दे. घे ना. घे घे घे. चल ठीक आहे. काय कुलदीप काय करतोय. अरे बोनस काढत होतो. कसला बोनस काढतोय. जा परत एंट्री कर. चल हे चल रे. सर आले. अरे गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. काय झालं. काय नाही, मला असं समजलं की तुम्ही प्रॅक्टिस सोडून अंताक्षरी खेळून राहिले म्हणून. नाही सर. कोण बोललं तुम्हाला. सर खोटं बोलतोय. अच्छा, हा तुमच्याकडे आला का. बघ मी म्हणालो होतो ना सरांना जाऊन सांगायला पाहिजे म्हणून. काय सांगायला पाहिजे. तरी ते आम्ही मन लावून प्रॅक्टिस करत होतो. हे इथे आले, टाइमपास करायला लागले आणि मोठमोठ्याने गाणी काय बोलतायत, कमेंट काय करतायत. सर पुन्हा खोटं बोलतोय. मी कुठं बोलतोय. ए सम्राट, डोक्यावर पडलाय काय. सर जाऊन दे, खऱ्याचा जमानाच राहिला नाही. ए तू ग्राउंड घे. हा घे. आपला खरा गेम दाखवून काय फायदा नाही. हे सेटिंग वाले ना असेच घुसणार. मंग्या शांत हो. अरे सर तुम्ही त्याचा नका ऐकू. नाटकं करतोय तो. उलट जेव्हा आम्हीच ग्राउंड मागायला आलो होतो ना तेव्हा हाच मोठमोठ्याने म्हणत होता गाणी. नाही 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 गाणी नाही. अच्छा ते गाणं. हो ते गाणं मी रोजच बोलतो. काय रे. हो सर, अहो खेळायच्या आधी थोडी स्फूर्ती मिळावी ना, म्हणून आम्ही ते गाणं म्हणतो. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. ओ मन में है विश्वास, पूरा है विश्वास. हो बसला विश्वास. काय रे, तू काय बोलून राहिला की अंताक्षरी खेळून राहिले म्हणून. सॉरी सर सॉरी. नाही म्हणजे आमचा गैरसमज झाला. यांचं स्फूर्ती गीत आम्हाला अंताक्षरी वाटलं. सॉरी सर सॉरी. मंग्या सॉरी. इट्स ओके. आपला मॅटर क्लिअर झाला ना आता. चल निक, आम्हाला प्रॅक्टिस करून दे. हा करा ना, करा करा करा. फक्त तुमच्या स्फूर्ती गीताहून भारी आमच्याकडे एक मोटिवेशनल व्हिडिओ आहे, तो बघूया काय. व्हिडिओ कसला व्हिडिओ. सर तो एक स्पेशल व्हिडिओ आहे आणि तो पण आमच्या स्पेशल डिटेक्टिव्हनी काढलाय. डिटेक्टिव्ह 007. यस सर. व्हिडिओ दिखाओ. यस सर. जरा धीरे दिखाओ. यस सर. लो सर. सॉरी सर. नाही सोडायचं. आता सोडायचं ना त्याला. आपल्याला ठसन काय. हा आपल्याला लढला तो तोंडावर पडला. काय बोलतो बाबा. हा आता आपण सांगणार ठसन मध्ये ही जागा मिळणार नाही. चले तुझ्यावर ग आलाय. परत गाता रे माझा दिल, तू ही माझी मंजिल. काय रे मंग्या भाईताडा. अरे आता तुला थंड नाही, मिरचीची धुनी द्यायला पाहिजे. अरे मी तुला चांगला स्पोर्ट्समॅन समजत होतो, तू बॅडमॅन झालास. बघ चांगला प्लेयर आहे म्हणून ह्या वेळेला सोडतोय. धरलाय. पण यानंतर अशी फालतूगिरी केलीस ना तर याद राख. सॉरी सर, चुकी झाली. हा चुकी झाली. बघा आता यापुढे तुम्ही सकाळी प्रॅक्टिसला यायचं. सकाळी नको सर, संध्याकाळी. संध्याकाळी नको. संध्याकाळी नको. संध्याकाळी तुमचं काय चालते ना ते मला समजलंय. तुम्ही सकाळी आणि तुम्ही संध्याकाळी प्रॅक्टिसला यायचं. हा थँक्यू सो मच सर. थँक्यू सर. संध्याकाळी सर. थँक्यू. मंग्या
ऑल द बेस्ट. चला रे, चला व्हिडिओ सगळ्यांना सेंड करते. चला, झालं तुमच्या मनासारखं. हा, आता रोज प्रॅक्टिस करायची. येस सर. देतो. ट्रॉफी नाही उचलायला. अरे पण माझा चॅम्पियन तर आहेस ना, जुगाड चॅम्पियन. तुला सांगू रे का, एवढं जुगाड जर मला जमले असते ना तर आतापर्यंत एखादा लीडर बिडर झाला असतो मी. आणि सम्राट एखादा कशाला, आता तर आपल्याला ग्राउंड पण मिळालंय. तू डायरेक्ट ना आपल्या देशाच्या कबड्डी टीमचा लीडर जाऊन दाखव ना भाई. क्या बोलली है पोरगी, क्या बोलली है. हाँ 5 उंगलियां घी में और हाथ में मोतीचूर के लड्डू. भाई सम्राट बोल फक्त प्रॅक्टिस कधी सुरू करायची. उद्यापासून लगेच मी सगळ्यांना कळवतो. मला ऑलरेडी कळलंय. मी पण येऊ खेळायला. परत आला. नीरव काय झालं, एवढं अर्जंट मध्ये का बोलवलंस. गेस व्हॉट. काय बोल ना पटकन. अगं आत्ता मला एका डिरेक्टरचा फोन आला होता. हं. आपल्याला त्या जज होत्या ना सविता मालपेकर, त्यांनी माझं नाव एका प्रोजेक्टसाठी सजेस्ट केलंय. कसला प्रोजेक्ट आहे. सांगतो. अगं ड्रामा विथ मेसेज म्हणून आहे. म्हणजे पथनाट्य बसवायचंय बस. ते सोड ना, सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहितीये, ते ना मला यासाठी पैसे सुद्धा देणार आहेत. वाव सही. म्हणजे आवडीचं काम आणि वर दाम सुद्धा. येस. बघ मी म्हंटल होतं की नाही, नाटक केलं असते बरंच झालं की नाही. हो यार, खरंच मनवा, ऑल क्रेडिट गोज टू यू. म्हणून सगळ्यात आधी ना मी तुला हे सांगायला आलोय. तुला माहितीये आता ना माझे सगळे प्रश्न सुटतील. म्हणजे दिवसभर कॉलेज करायचं, मग संध्याकाळी पथनाट्याची तालीम, आणि मग रात्री मस्तपैकी फिल्म्स बघायच्या. दिस इज एक्झॅक्टली द लाईफ व्हॉट आय वॉन्टेड. बेस्ट. मग कधीपासून सुरू होणार आहे काम. अगं लगेच. आय मीन उद्या संध्याकाळी त्यांना भेटायला जायचंय, आणि मग परवा संध्याकाळपासून काम सुरू. अरे माझ्याकडे पण गुड न्यूज आहे. काय सांगतो, सांग काय गुड न्यूज आहे. ए तू सांग. नाही तू सांग ना. सम्राट तू सांग. नाही तू सांग ना. तू पहिले आला, तू सांगायचं. चल एक मिनिट. अच्छा तू सांग. मी नाही सम्राट, तू सांग. बरोबर. ऐका आपल्याला कबड्डीच्या प्रॅक्टिस साठी ग्राउंड मिळालं. आता उद्या संध्याकाळपासून प्रॅक्टिस सुरू आहे. संध्याकाळी. उद्या संध्याकाळपासून. पण नीरव ग्रेट, काँग्रेस. नीरू तुझी सांग ना न्यूज गुडवाली. अरे हीच सेम तीच. पण तुला धवलीने सांगितलं ना, धवलीच्या पटात काय पट राहत नाही. आता उद्या संध्याकाळपासून फक्त कबड्डी.